मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। जरांगे पाटलांची जी मागणी आहे की मराठा समाजाला सगळ्या ओबीसीमधून आरक्षण भेटावं, तसेच त्यांची जी मूळ मागणी आहे की सगळ्या साऱ्याचा जो अध्यादेश काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करून त्याचं कायद्यात रूपांतर करावं, तसेच जे मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल झालेले ते परत घ्यावे, शिंदे समितीला मुदत वाढवून द्यावी, हैदराबाद गॅजेट असन, सातारा गॅजेट असन, बॉम्बे गॅजेट आहे यांचा आधार घेत मराठा हा कुणबीच आहे, त्यामुळे मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करावा ही मागणीसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्यासोबतच त्यांनी यावेळेस सामूहिक आमरण उपोषणाची घोषणा केली होती आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। परंतु काल जरांगे पाटील यांची मध्यरात्री सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी भेट घेतली, त्यांच्यामध्ये चर्चा झाली, काही मुद्द्यावर बहुतेक त्यांचे क्लिअरिफिकेशन झाले आणि 2 वाजता आज परत एकदा जरांगे पाटील मराठा समाजासोबत चर्चा करून उपोषणाबाबत काय भूमिका घ्यायची, उपोषण सोडायचे की परत आंदोलनाची पुढची दिशा ठरवायची याबाबत निर्णय घेणार आहेत। कॅमेरामन असगर अलीसह संजय सरदेव, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।